नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे। सागर आणि मुक्ताच्या नात्यात नकळतपणे सावनीचा हस्तक्षेप होत असतो आणि त्याच वेळेला सावनीला अचानक बाहेर गावी जायला लागल्यामुळे सगळ्या कोळी कुटुंबाची कशा प्रकारे चंगळ होते आणि मुक्ता आदित्यला मोठ्या अपघातातून वाचवून कशा प्रकारे आदित्यचा सगळा गैरसमज दूर करून आदित्यला जिंकून घेते, हे सगळे आपल्याला ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की सावनीला घराबाहेर काढण्यासाठी माधवी आणि इंद्रा दोघीजणीही हात मिळवणी करतात आणि माधवी आणि इंद्राला मुक्ताची सवत असल्याने ती घरात राहिलेली नको असते, म्हणून ते लोक तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करत असतात। इंद्रा म्हणते घरात श्रावण आलाय तर आपण कलर काम काढूया, गणपती वगैरे आहेत। तेव्हा सावनीला कलरचे काम काढत असताना ॲलर्जी होते हे इंद्राला चांगलेच माहीत असते आणि त्याच वेळेला सगळेजण जेव्हा ती इंद्रा समोर शिंका काढते तेव्हा सगळेजण आता हसत असतात आणि सावनी मोठेपणा करून त्या माणसाला सांगते की हा जो रूम आहे ना, त्याला कलर कसा काढायचा आहे ते मी सगळं दाखवते। आणि जेव्हा ती सगळं मोठेपणा पुढेपणा करायला जाते तेव्हा मात्र तिला मोठमोठ्याने शिंका येऊ लागतात आणि सगळेजण आता तिच्याकडे हसत असतात। नंतर मग आता सावनी खूपच चिडते। सावनी म्हणते की तुम्ही मुद्दा मला त्रास देण्यासाठी हे सगळे करताय ना, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मला ॲलर्जी होते सगळ्यांनी, पण तुम्हाला काय वाटतं मी इथून निघून जाईन तर मी मुद्दामच आदित्यला पण घेऊन जाईन आणि मला आवडत नाहीये, मला याचा त्रास होतोय। म्हणून नाईलाजाने माधवीचा हा सगळा जो प्लॅन असतो तो फसतो आणि तिच्या आणि माधवीच्या ठरल्याप्रमाणे हे काही खरं होत नाही। इंद्रा विचार करते की आता काय करायचं आपण, आणि म्हणूनच आता तिला टेन्शन येऊ लागतं। ती देवी एकविरीला हात जोडत म्हणते की असं काहीतरी होऊ दे आणि ही बॅद कायमची घराबाहेर जाऊ दे आणि या सावनी नावाच्या बॅदेला लवकर बाहेर काढ, असं देवी एकविरीला ती सांगते। तेवढ्यातच आता घरी मिहीर धावत धावत येतो आणि तो खूपच टेन्शनमध्ये असतो। तेव्हा सगळेजण तिला विचारतात की काय रे मिहीर, काय झालं काय? तेव्हा आता मिहीर म्हणतो की सावनी कुठे आहे? सावनी येते आणि म्हणते की काय झालं मिहीर? तेव्हा इंद्रा म्हणते की काय झालं, तुला त्या चटक चांदणे बरोबर कशाला बोलायचे आहे? तेव्हा मिहीर म्हणतो की माझ्या आईला हॉस्पिटलाइज केलंय बाहेरगावी। तेव्हा हे ऐकल्यावर इंद्राला धक्का बसतो। ती म्हणते की काय रे, आईला काय झालं? आता तो म्हणतो की आईला हॉस्पिटलाइज केलंय, त्यांच्या बाजूच्या नेबरकडून फोन आला होता की आईला मेजर अटॅक आलाय आणि त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे, कोणाला तरी बोलवले आहे। तेव्हा आता हे ऐकल्यावर लगेच सावनी म्हणते की ठीक आहे ना, मग तू जा ना। तेव्हा तो म्हणतो की अगं मी कशी जाईल, मला इथे काम आहे ना थोडं। तेव्हा सावनी म्हणते की काय प्रॉब्लेम आहे, सगळं होईल ना मॅनेज, तू जाऊन ये आणि तू तिथे सगळं व्यवस्थित बघू शकशील। त्याच वेळेला आता सागर म्हणतो की अगं मिहीरला जरा ऑफिसचं अर्जंट काम आहे आणि आमच्या महत्त्वाच्या मीटिंग देखील असणार आहेत, गेले काही दिवस कामावर आम्हाला लक्ष देता आले नाही, म्हणून तू जा। तर सावनी आता विचार करते की मला खरंच जावं लागेल का? तर घरातले सगळेजण म्हणतात की जा, तू जाऊन ये ना आणि आदित्यची काळजी करू नकोस। आणि मिहीर म्हणतो की हो, माझं पासपोर्ट पण एक्सपायर झालं आहे, त्याच्यामुळे मला थांबता येणार नाही, तू जाऊन ये। तेव्हा मग आता सावनीला कसं बसं जावंच लागतं आणि सावनी आता जायला नकार देत असते, पात्र सगळ्यांच्या बोलण्यामुळे तिला जायला लागतं। आता सावनी आदित्यला म्हणते की आदित्य अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे। तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते आणि इंद्रा म्हणते की तू नको त्याची काळजी करू, आम्ही आहोत ना आमच्या नातवाची काळजी घ्यायला, तू अजिबात काळजी करू नकोस। तेव्हा आता रूममध्ये जेव्हा ती बॅग भरायला जाते तेव्हा सावनी आदित्यला म्हणते की स्वतःची काळजी घे आणि ही मुक्ता आहे ना खूपच शहाणी आहे, ती तुला ना काहीतरी नक्कीच करून फसवण्याचा प्रयत्न करेलच, पण तू तिच्या चाळ्यात अडकू नकोस, तू हुशार आहेस, तू सईसारखा काही लहान नाहीयेस। सई तिच्या खोटेपणाला भुलली आहे आणि तिला मम्मा समजू लागली, पण तू तर मोठा आहेस ना, तू समजून घे आणि तू लवकरच तिच्याशी नीट उत्तर देऊन वाग। हां, पण तुला ती घरातून बाहेर काढणार नाही यावर मात्र लक्ष दे आणि मी लवकरच येईन, तोपर्यंत तू मुक्ताकडे लक्ष देऊ नको, तिला काही करू दे आणि मी त्या मुक्ताचा डाव यशस्वी होऊ देणार नाही। तर सावनी तयारी करून निघते, मिहीर तिला सोडतो। आदित्य घरी बसलेला असतो तेव्हा आता मुक्ता त्याच्या आवडीचा नाश्ता त्याला करून देते, खूपच खुश असतो। आणि आता सावनी निघून गेले म्हणून माधवी आणि इंद्रा खूपच खुश असतात। तर इंद्रा म्हणते की आज घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे। सागर आणि मुक्ता रूममध्ये असतात आणि ते दोघे आता ठरवतात की आपण एक काम करूया, आपण ना आदित्यच्या उद्या आवडीचं जेवण बनवूया आणि त्याला ना आपण बाहेर फिरायला घेऊन जाऊया, मूवीला वगैरे, बिचारा बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळला असेल ना। मुक्ता म्हणते की आपण त्याला बाहेर नको जेवायला घेऊन जाऊया,
मी त्याच्यासाठी हवं तर त्याच्या आवडीचं सगळं घरी जेवण बनवते आणि ना मी काम करते, आपण त्याला उद्या मस्त मूवीला घेऊन जाऊया, मूवीचे तिकीट पण बुक करते मी. हे ऐकल्यावर सागरला तर तिचं प्लॅनिंग खूपच आवडतं. सागर म्हणतो की वा, एकदम कोळी मॅडम फॉर्ममध्ये आहेत. असं म्हटल्यावर आता ती हसायला लागते आणि नंतर इंद्रा म्हणते की खरंच खूप चांगलं झालं ही निघून गेली. तर आता सागर हा मुक्ताच्या त्या प्लॅनमुळे खूपच खुश झालेला असतो आणि नंतर सागर आणि मुक्ता इंद्राला आणि घरात येऊन सगळ्यांना हा प्लॅनिंग सांगतात. तेव्हा इंद्रा तर खूपच खुश होते. इंद्रा म्हणते की अरे वा सागरे आणि मुक्ता, तुम्ही तर एकदम भारी प्लॅनिंग केलेलं आहे. तर आता सई माऊला ती मुक्ता हे प्लॅनिंग सांगते. ती म्हणते की सई माऊ, मी ना प्लॅनिंग केलेलं आहे, उद्या ना आदित्य दादाच्या आवडीचं सगळं जेवण बनवायचं आणि त्यानंतर मग आपण छान मूवीसाठी जायचं. आता हे ऐकल्यावर इथे स्वातीचं बाळ रडू लागतं, म्हणून ती बाजूला जाते आणि सई म्हणते की वा, खरंच मुक्ताई आणि पप्पा एकदम बेस्ट आहे हा प्लॅन. आणि असं म्हटल्यावर इंद्रा तिच्यावर हसू लागते आणि म्हणते की बघ, आजकालच्या या पोरी काय भारी भारी बोलत असतात ना, एकदम भारी, असं म्हणून ती हसायला लागते. आणि त्यानंतर मग आता सागर आणि मुक्ता हे मूवीसाठी निघत असतात. तेव्हा त्याला आदित्य म्हणतो की पप्पा, यांना घेणं गरजेचं आहे का? तुम्ही, मी आणि सई नाही जाऊ शकत का? आदित्य म्हणतो की अगं सई, आपण चल ना जाऊया, मजा येईल. तेव्हा ती म्हणते की अरे दादा, आपण मुक्ताईला पण घेऊन जाऊया, खरंच तिच्यामुळे आपल्याला खूप मजा येईल, ती खरंच खूप छान काळजी घेते आपली. असं म्हणून आता त्यालाही नाईलाज होतो आणि मग आता सागर हा आदित्यला समजवतो की आदित्य बाळा, हे बघ, तिने तिकीट काढली आहेत तर ते आपल्यासोबत येणारच आहेत, त्याच्यामुळे तू प्लीज समजून घे. आपण 4 तिकीट्स काढलेत की नाही, मग आपण चौघं जाऊया, काहीच प्रॉब्लेम नाही, हवं तर तू माझ्या बाजूला बस, ठीक आहे? मग आता आदित्य कसा बसा या सगळ्यासाठी तयार होतो. मुक्ताला मात्र खूपच वाईट वाटतं. मुक्ता विचार करते की मी यांच्यासोबत नको जायला हवं होतं का, पण आता सागर ड्राईव्ह करणार तर मला दोघांवर लक्ष ठेवलं पाहिजे, असा विचार तिच्या डोक्यात येतो आणि त्यांच्या काळजीपोटीच मुक्ताही आता निघालेली असते. आणि मूवी संपलेला असतो. जेव्हा सागर आणि मुक्ता बाहेर पडतात तेव्हा सई मात्र गाडीमध्ये बसते. आदित्य हा मुक्ताचा हात धरायला तिथे नकार देतो आणि आता सागर हा एका माणसाला बिल देत असतो आणि त्याच वेळेला ते बिल देत असताना तो गाडीत बसायला जातो आणि आदित्यचं मात्र लक्ष नसतं. एका जागेवरून एक मोठी वेगाने कार येते आणि ती कार आता आदित्यला उडवणारच असते. तितक्यातच आता मुक्ता तिथे त्याला पकडते आणि मुक्ता ही त्याच्याकडे लक्ष देऊन असते. मुक्ता ही धावत धावत आदित्यजवळ जाते आणि त्याला बाजूला ढकलते आणि त्याला बाजूला ढकलल्यानंतर तो खाली पडतोच. त्याचप्रमाणे मुक्ताच्या हाताला जखम होते आणि आदित्य घाबरतो. सागर म्हणतो की काय झालं हे? तेव्हा मुक्ता आता उठते आणि पटकन आदित्यला जवळ घेते. आदित्य हा खूपच घाबरलेला असतो आणि त्यावेळेला सागर त्याला बघतो आणि म्हणतो की काय झालं हे मुक्ता? तेव्हा मुक्ता म्हणते की अहो, इथे मोठ्याने गाडी जात होती आणि त्या गाडीला ब्रेकही लावला नाही कोणी आणि बिचारा आदित्यला आता या गाडीने उडवले असते. आता आदित्यची ती अवस्था पाहून मुक्ता खूपच घाबरलेली असते. पण आता सागर मुक्ताला बोलतो की तुम्हाला तर काही झाले नाही ना, आणि त्या गाडीवाल्याला तंबर तो बघायला लागतो. मुक्ता म्हणते की जाऊ दे, ते सगळं जाऊ दे, आपण आता बघूया काय होतं ते. त्याच वेळेला मुक्ता स्वतःचा हात बघते तर तिच्या हाताला खूपच जास्त खरचटलेलं असतं. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर, आपण शांत होऊया का? मला काहीच झालेलं नाही, आय एम ओके, आपण आदित्यला सांभाळलं पाहिजे. आणि त्याच वेळेला मुक्ताला आता तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काहीच काळजीचं कारण नाही, ठीक आहे त्या, फक्त आता त्यांना मी मलमपट्टी करतो, सगळं काही ठीक होईल. आणि नंतर मग आता मुक्ता घरी जाते आणि या घटनेमुळे सगळेजण घाबरलेले असतात. आदित्यच्या लक्षात आलेलं असतं की आज मुक्तामुळे माझा जीव वाचलेला आहे आणि इंद्राला सागर सगळं सांगतो आणि माधवीला तर आता मुक्ताचा खूपच अभिमान वाटतो. आणि जेव्हा सगळेजण आदित्यला समजवतात की मुक्ताचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे सगळं लांबूनच मुक्ता बघते आणि तिला हे बघून डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि आता मुक्ताला सई माऊ म्हणत असते की तू इतकी काळजी करते आदित्य दादाची, आज तू त्याचा जीव वाचवला, पण त्याला तुझं प्रेम का नाही कळत जसं मला कळतं? तेव्हा मुक्ता तिला जवळ घेत म्हणते की बेटा, मला तुझं प्रेम कळतंय तसंच तुलाही माझं, पण आदित्य दादाला अजून कळत नाहीये, त्याला थोडा वेळ लागेल, पण त्याला लवकरच माझं प्रेम समजून येईल, असं मुक्ता तिला म्हणते. आणि हे सगळं आदित्यने ऐकलेलं असतं. आणि आदित्य आता मुक्ताजवळ येतो आणि आदित्य म्हणतो की मला माफ कर, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो ना? तेव्हा मग ती म्हणते की अरे बाळा राजा, असं का बोलतोयस तू? तेव्हा तो म्हणतो की मी खूप चुकलोय, माझ्यामुळे
तू खूप हर्ट होतेस नेहमी. आजही मी तुला नको येऊ बोललो, पण जर तू आज नाही आली असती तर माझं काय झालं असतं? मला गाडीने उडवलं असतं, मी मेलो असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की राजा असं अजिबात बोलायचे नाही, अजिबात असं काही बोलू नको. तेव्हा ती त्याला जवळ घेते आणि म्हणते की मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तो त्याला सॉरी म्हणतो आणि म्हणतो की थँक्यू, तू माझा जीव वाचवला. त्याच वेळेला मुक्ता त्याला मिठी मारते आणि आता आदित्यचा मन हे असतं ते मुक्ताने जिंकलेलं असतं आणि मुक्ता आता आदित्यच्या मनात घर करून असते. तर या सगळ्यामधून सावनीचं नेमकं पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.